महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्य संस्थापक बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना मानाचा मुजरा करते. आपणा सर्वांचे लाडके आणि मी उमेदवार अजिबात म्हणणार नाही, तर मालेगाव बाह्य विधानसभेचे परमनंट आमदार माननीय आमदार दादाजी भुसे साहेब, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि जमलेल्या सगळ्या माझ्या भावांनो आणि मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनो, खरं तर आत्ताच माननीय भुसे साहेब आधी बोलले आणि नंतर त्यांनी मला बोलण्याचा बहुमान दिला. एका बहिणीचा सन्मान किती करावा मला वाटतं हे इथंच त्यांनी दाखवून दिलेलं आहे की माझ्यासारख्या एका अत्यंत गरीब घरामध्ये जन्माला आलेल्या, मागासवर्गीय घरामध्ये जन्माला आलेल्या बहिणीला सुद्धा माननीय मंत्री महोदयांनी इतका मान दिला. यामध्येच त्यांच्या मनाचं मोठेपण आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आताच मी येतानाही अनेक भाषणं ऐकली आणि त्यामध्ये अनेक टीका टिप्पणी चाललेली होती. काही विरोधक आपल्यावर आरोप करतायत वगैरे अशा पद्धतीची भाषणं चाललेली होती. माननीय भुसे साहेबांनी आता सांगितलं की काहीतरी समोरचे विरोधक म्हणत आहेत की भुसे साहेबांनी इकडं घर घेतलं तिकडं घर घेतलं वगैरे वगैरे. मला त्यांना या ठिकाणी ठणकावून सांगायचंय की अरे बाबा, भुसे साहेबांचं एक नाही दोन नाही तर लाखो घरं आहेत आणि त्याचा सातबारा जर तुम्हाला बघायचा असेल तर या मालेगाव मधल्या लाखो मतदारांच्या मनामध्ये भुसे साहेबांनी घर केलेलं आहे आणि त्यांचं प्रेम आणि त्यांचा आशीर्वादाचा सातबारा त्यांनी भुसे साहेबांच्या नावावरती केलेला आहे. आणि आज इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जमलेली ही गर्दी बघून मला असं वाटतं की ही प्रचाराची सभा नाही तर ही भुसे साहेबांच्या विजयाची सभा आहे, असंच मला या ठिकाणी वाटतं. काल काहीतरी म्हणे कुठल्या तरी एक ताई तुमच्याकडे येऊन गेल्या होत्या आणि त्यामुळे खूप काही बोलून गेल्या आणि त्या काहीतरी म्हणाल्या म्हणे समोरच्या उमेदवाराच्या बद्दल की त्यांना काहीतरी म्हणे आबा म्हणतात आणि आबा म्हणजे काहीतरी बाप असतो म्हणे, वडील बिडील. ताईंनी कदाचित पूर्ण माहिती घेतलेली नाहीये. ताईंचा जरा गृहपाठ कच्चा आहे. अहो, तुमचा उमेदवार कोणाचे वडील झाले का नाही झाले, का ते बनू शकतात का नाही बनू शकतात, याच्याबद्दल मी काहीच बोलणार नाही. याच्याबद्दल मी काहीच बोलणार नाही. थोडंसं ताईंनी स्वतःच्या उमेदवाराचा गृहपाठ करून घ्यावा आणि त्यांनी थोडीशी ती माहिती घ्यावी, एवढंच मला त्यांना या ठिकाणी सांगायचं. काल त्या ताईंनी काय तर म्हणे बोलताना देवेंद्र फडणवीस साहेबांची बायको काढली. अरे तुम्ही दुसऱ्यांच्या बायकांचा विचार करताय, पण ज्या उमेदवाराचा प्रचार करायला तुम्ही मत मागायला येतात, आधी त्या उमेदवाराच्या बायकोचं काय झालंय, तो आपल्या पत्नीला व्यवस्थित सांभाळतो का नाही सांभाळत हे आधी तुम्ही तपासावं. आणि जी व्यक्ती स्वतःच्या पत्नीला न्याय देऊ शकत नाही, स्वतःच्या कुटुंबाला न्याय देऊ शकत नाही, ती व्यक्ती मालेगावला काय न्याय देऊ शकणार आहे. आमचे चारित्र्यवान भाऊ माननीय दादाजी भुसे साहेब हे मालेगाव मधल्या लाखो बहिणींचे भाऊ म्हणून या ठिकाणी खंबीरपणाने उभे आहेत आणि या सगळ्या बहिणींनी ठरवलंय की आता आम्ही माननीय भुसे साहेबांना साथ देणार. मंडळी, एक शायर असं म्हणतो की पानी न हो तो नदियां किस काम की, जिसमें पानी न हो वो नदियां किस काम की, जिसमें आंसू न हो वो आंखें किस काम की, जिसमें दिल न हो वो धड़कन किस काम की, देश के काम न आए वो जिंदगी किस काम की, और लोगों के काम न आए वो राजनीति किस काम की. राजकारण करायचं असेल तर ते लोकांच्या सेवेसाठी करायचं असतं. संस्था काढून लोकांच्या जमिनी लुबाडण्यासाठी करायचं नसतं. राजकारण करायचं असेल तर बहिणींच्या डोक्यावरती छप्पर देण्यासाठी करायचं असतं, भावांच्या हाताला काम देण्यासाठी करायचं असतं. स्वतःच्या संस्थेमध्ये कामाला लावतो म्हणून लोकांचा कष्टाचा पैसा हडप करण्यासाठी राजकारण करायचं नसतं. राजकारण करायचं असेल
तर संजय गांधी निराधार योजनेचे 71,000 वृद्धांचे पेन्शन भुसे साहेबांनी चालू करून दिले. राजकारण वृद्धांना आधार देण्यासाठी करायचं असतं. अरे राजकारण गोरगरीब आई बापांनी स्वतःच्या लेकीच्या लग्नासाठी पोट मारून, स्वतःच्या मन मारून DCC बँकेमध्ये जमा केलेले पैसे लुबाडण्यासाठी राजकारण करायचं नसतं. त्यामुळे आज आम्हाला अभिमान वाटतोय की आम्ही अशा उमेदवाराचा प्रचार करतोय. आमचे दादाजी भुसे साहेब हे चारित्र्यवान व्यक्तिमत्व आहे. आमचे दादाजी भुसे साहेब हे जनतेच्या हाकेला धावून जाणारं व्यक्तिमत्व आहे. कुणाची मोटरसायकल जरी पकडली तर भाऊ पहिला फोन कुणाला करता? भुसे साहेबांना. आणि कुणाचं पावसामुळे डोक्यावरचं छप्पर जरी उडालं तरी पहिला फोन भुसे साहेबांना जातो. छोट्यातल्या छोट्या समस्येपासून ते मोठ्यातल्या मोठ्या समस्येपर्यंत सकाळी 8 वाजता उठल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत लोकांमध्ये मिसळणारा आणि 24 तास जनतेच्या साठी अवेलेबल असणारं व्यक्तिमत्व हे सन्माननीय नामदार दादाजी भुसे साहेबांचं व्यक्तिमत्व आहे. आणि त्यामुळेच या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागणार आहे ताई, की या ठिकाणी भुसे साहेबांच्या वरती येऊन काहीतरी गलिच्छ आरोप करायचे, नशा वगैरे अशा पद्धतीच्या गोष्टी करायच्या. तर काल ज्या ताई या ठिकाणी येऊन बोलून गेल्या, मला त्यांना सांगायचंय की 23 तारखेला मतमोजणी झाली की भुसे साहेब प्रचंड बहुमतानं विजयी होणार आहेत. मालेगावला नशेपासून जर वाचवायचं असेल ना ताई, तर रात्री 9 वाजल्याच्या नंतर तुमच्या उमेदवाराची पावलं कुठे वळतात याचा एकदा तुम्ही रिसर्च करा. 23 तारखेला भुसे साहेब निवडून आले की आम्ही व्यसनमुक्ती केंद्र चालू करू आणि त्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये त्या समोरच्या उमेदवारालाच आपण भरती करूयात. म्हणजे मग मालेगाव खऱ्या अर्थानं व्यसनापासून मुक्त होणार आहे. मला त्यांना या ठिकाणी ठणकावून सांगायचंय की अरे वावर विकून, शेताची जमीन विकून कमवलेला पैसा, प्रोटीनची पावडर खाऊन कमवलेली बॉडी आणि गरिबांना छळून कमवलेला पैसा हा जास्त दिवस टिकत नसतो. गोरगरिबांचे तळतळाट हे त्या अद्वै हिरेला लागल्याशिवाय राहणार नाहीयेत. आज जो पुढचा एक अपक्ष उमेदवार आमच्या पुढे उभा केलाय, कुणासाठी 4 आण्याचं काम केलं तर 12 आण्याची 4 आण्याची मुर्गी आणि 12 आण्याचा मसाला म्हणून सतत लोकांच्या वरती उपकार केल्याचा आव आणायचा, स्वतःच्या मतलबसाठी काम करायचं. आणि मला या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ताई, जर या 3ही उमेदवारांच्या पैकी म्हणजे भुसे साहेब असतील, हिरे असतील, बच्छाव असतील, या 3ही उमेदवारांच्या पैकी जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये एकाला बोलवा म्हणून जर सांगितलं तर तुम्ही तुमच्या घराचा दरवाजा कुठल्या भावासाठी उघडा करणार आहात हे तुम्ही सांगा. त्याचं उत्तर हे फक्त आणि फक्त भुसे साहेब असणार आहे. कारण सन्माननीय नामदार दादाजी भुसे साहेब हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीवर चालतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितलं होतं कि चीते की चाल, बाज की नजर और दादाजी भुसे साहब के काम पर कभी शक नहीं करते, आपको कभी भी मात दे सकती है. त्यामुळे या मालेगावनी ठरवलंय दादा भुसे साहेबांच्या सोबत राहायचंय. सावित्रीबाई फुले शासकीय रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी मी आले होते ताई, आणि तिथे ते हॉस्पिटल मी सगळीकडे फिरून बघत असताना पहिलाच दिवस होता, माझ्यासोबत डॉक्टर माधुरी कानिटकर पण होत्या. बघा, हॉस्पिटलचं उद्घाटन पण कसं झालं तर 2 मुलींचा जन्म झाला आणि रिबीन कापायच्या आधी हॉस्पिटलचं उद्घाटन झालं. सगळ्या महिलांच्या जवळ नातेवाईक होते. एक महिला अशी होती, तिच्या शेजारी कुणीच नव्हतं. मी तिला जाऊन विचारलं की काय झालं, कुणी तुमच्या जवळ नाही आहेत, कुठे गेलेत? तेव्हा तिने सांगितलं की ताई, आई नाहीत, वडील नाहीत, भाऊ नाही, बहीण नाही, अनाथ आहे. गावातल्या लोकांनी वर्गणी काढून लग्न लावून दिलं. पहिलं बाळंतपण होतं. गरीब असेल श्रीमंत असेल, प्रत्येक स्त्रीला पहिलं बाळंतपण हे तिच्या माहेरी व्हायला पाहिजे. आपल्या आईनी आपल्या लेकराला हातात कुशीत घेतलं पाहिजे.
आपले लाड केले पाहिजेत असं प्रत्येक मुलीला वाटत असतं. ती म्हणाली की मला खूप वाईट वाटत होतं की मला माहेर नाही, आता मला माहेरपणाला कोण नेणार. आईबाप नसले असते, भाऊ असला असता तर भावानं तरी मला पहिल्या बाळंतपणाला नेलं असतं आणि माझं बाळंतपण माझ्या भावाने केलं असतं. मी रोज रडत होते मला माहेर नाही म्हणून. पण ज्या वेळेला भुसे साहेबांनी सावित्रीबाई फुले महिला हॉस्पिटल सुरू केलं, मी हक्काने इथे आले, कारण भुसे साहेबांनी माझ्यासारख्या माहेर नसलेल्या महिलांच्यासाठी हे हक्काचं माहेर दिलंय. आल्यापासून इतकी सोय होतीये, आल्यापासून इतकी सोय होतीये की मी हॉस्पिटलमध्ये नाही तर स्वतःच्या माहेरी आल्यासारखं वाटतंय. आणि खऱ्या अर्थानं आज जो माझ्या बाळाचा जन्म झालाय, भुसे साहेब माझ्या बाळाचे मामा झालेत असं मला वाटतंय. ताई मला तुम्ही सांगा, सिंधुताई सपकाळांचं मी वनवासी पुस्तक वाचलं, सिनेमा बघितला. अहो ज्या बाईचं माहेर नसतं, या महाराष्ट्रातल्या अनाथांची माऊली बनणाऱ्या सिंधुताई सपकाळांचं बाळंतपण ताई स्मशानभूमीमध्ये झालेलं होतं. नवऱ्याने घराच्या बाहेर हकललं, स्मशानभूमीतली भाकरी खाऊन त्या बाईनी आपल्या पोटातलं बाळ जगवलं. स्मशानभूमीमध्ये बाळंत झाली आणि तिथंच पडलेलं दगड घेऊन दगडानं बाळाची नाळ ठेचली जाते. इथून पुढं कुठल्याही सिंधुताईला वनवासी व्हावं लागणार नाही याची सोय भुसे साहेबांनी त्या दवाखान्याच्या माध्यमातून करून ठेवली. मला सांगा, त्या दवाखान्यामध्ये बाळंतपण झालं की जाताना ताई रिकाम्या हाताने नाही जात कुठली बाई. अहो तिला माहेरची साडी, तिला खारी खोबरं, तिच्या बाळाला मच्छरदाणी आणि सगळ्या गोष्टी दिल्या जातात का नाही दिल्या जातात. ही माहेरची साडी आणि बाळासाठीची मच्छरदाणी याचं महत्व काय हो ताई. साडी महिलांच्यासाठी खूप महत्वाची आहे ना. बघा ना, अंगावरची साडी, घाम आला तर हीच साडी आमच्यासाठी रुमाल होते. पाऊस पडू लागला की आपल्या लेकरासाठी हाच साडीचा पदर छत्री होतो. जखम झाली तर ह्याच साडीचा पदर फाडून आम्ही बँडेड करतो. आणि ही साडी का महत्वाची, तर या साडीमध्ये बायकांचा जीव इतका गुंतलेला असतो की सासरी माडी जरी असली तरी आम्हाला माहेरची साडीच प्रिय असते. आणि त्या माहेरच्या साडीमध्ये जीव इतका गुंतलेला असतो की सरणावरती जाताना सुद्धा आम्ही बायका सासरी कितीही वैभव असलं सासरच्या शालूत जात नाही, माहेरच्या साडीत जातो. मग ही माहेरची साडी देऊन गोरगरिबाच्या प्रत्येक बाळंतिणीला, प्रत्येक महिलेला स्वतःची बहीण म्हणून स्वीकारण्याचं काम त्या सावित्रीबाई फुले महिला हॉस्पिटलच्या माध्यमातून माननीय नामदार दादाजी भुसे साहेबांनी केलं. लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत खूप या ठिकाणी बोललं जातं, पण ताई मला खऱ्या अर्थाने सांगा की अहो रक्षाबंधनाला राखी बांधली, भाऊबीजेला ओवाळलं. अहो आजकालचे दिवस असे आले ना, 100च्या ऐवजी 500ची नोट काढताना सख्खा भाऊ सुद्धा बायको आजूबाजूला आहे की नाही बघतो. सख्ख्या भावाला एक बहीण जड होतीये, सख्ख्या भावाला ओवाळणीचे 500 रुपये जड होत आहेत. अशा या काळामध्ये महाराष्ट्रातल्या 2,60,00,000 महिलांना स्वतःची लाडकी बहीण म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दर महिन्याला 1500 रुपये ओवाळणी ही थेट तुमच्या खात्यामध्ये दिली. मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाची समन्वयक म्हणून ताई मी पूर्ण जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये जेव्हा फिरले तेव्हा अनेक महिलांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलं की कुणाचे तरी ऑपरेशनचे पैसे, कुणाचे तरी दवाखान्याचे पैसे, या सगळ्या गोष्टी याच्यामधून झाल्या. तर आता तुम्ही मला सांगा की तुम्ही कुणाच्या पाठीमागे उभ्या राहणार, की जे भाऊ आपल्याला लाडकी बहीण म्हणून सन्मान देत आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहणार, का ज्या भाऊ, जे सावत्र भाऊ ही योजना बंद पाडणार आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहणार. खरं तर आज या ठिकाणी मागच्या बाजूला आमच्या अनेक मुस्लिम भगिनी सुद्धा बसलेल्या आहेत. त्यांना सुद्धा मला या ठिकाणी सांगायचंय की कुठल्याही जातीपातीचा, धर्माचा भेदभाव न करता लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली.
बहीण कुठल्या जातीची आहे, कुठल्या धर्माची आहे हे न बघता तिला ओवाळणी दिली गेली. आणि आज काही लोक हे फक्त मत मागण्यासाठी धर्माचा वापर करून येतात. त्याला त्यांच्या भूल थापाला आपण बळी पडू नये. आणि ज्या सन्माननीय दादाजी भुसे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल असेल, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल असेल, अनेक पुलं असतील, राजमाता जिजाऊ उद्यान असेल, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका असेल, या सगळ्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांच्या निधीमधून या भागाचा विकास केला. त्यांच्या सोबत तुम्हाला राहायचंय. ताई मला माहिती आहे सगळ्याला स्वयंपाक करायचा आहे, कारण कसं आहे की स्त्री इथं जरी बसलेली असले ना तरी इथं किती जरी भाषण करत असलं तरी तुमच्या डोक्यात काय मी सांगते, घरातल्या टोपलीत चपात्या किती आहेत आणि त्या आता पुरणार आहेत का नाही आहेत, दुपारी केलेली आमटी रात्रीच्या जेवणाला होणार आहे का दुसरी भाजी करावी लागणार आहे, हा विचार तुम्ही करताय. कारण स्त्री 24 तास जगत असली ना तरी त्याच्यातले 24 मिनिट सुद्धा तू स्वतःसाठी जगत नाही, ती कुटुंबासाठीच जगते. पण मला तुम्हाला या ठिकाणी विचारायचं आहे की ज्या लाडक्या भावानी, तर याच्या आधी मुख्यमंत्री नाही आले का हो कोण, याच्या आधी मंत्री नाही झाले का हो कोण, मग त्यांनी का नाही बरं लाडकी बहीण योजना चालू केली? मला सांगा, फक्त लाडकी बहीण योजना केली का? अहो एसटी मध्ये अर्ध तिकीट केलं का नाही केलं ताई? आधी जिथं 200 रुपये जायचे तिथे 100 रुपये जातात. आता आपण आपल्या नवऱ्याला सांगू शकतो की बाबा तुम्ही गेलं तर डबल खर्च येतो, मी गेल्यानंतर अर्धाच खर्च येतो, मी जाऊन येते, हे सांगू शकता का नाही सांगू शकत? बर त्याच्यानंतर लेक लाडकी लखपती योजना, जन्माला आलेल्या प्रत्येक पोरीला 1 लाख रुपये. आणि माझे भाऊ या ठिकाणी आहेत. खरं तर बऱ्याच वेळेला काय होतं, आपण पोरग ढ असलं तरी शिकवतो, मुलगी हुशार असली तरी शिकवत नाही. पोरीच्या शिक्षणाला पैसे न घालवता हुंड्याला जमा करतो. परभणीतल्या एका मुलीने आत्महत्या केली आणि चिठ्ठीत लिहून ठेवलं की मला खूप शिकायचं आहे पण माझ्या कॉलेजची फी परवडत नाही, आई बापाला ती फी कशी मागू, म्हणून मी आत्महत्या करते. ही बातमी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना कळाली. मुख्यमंत्री साहेबांना अन्न गोड लागलं नाही, झोप लागली नाही आणि रात्रीच्या 2:30 वाजता माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी निर्णय घ्यायला लावला की जर माझ्या महाराष्ट्रातली एखादी भगिनी कॉलेजच्या फीला पैसे नाहीत म्हणून आत्महत्या करत असेल ना तर इथून पुढं शिकणाऱ्या प्रत्येक बहिणीची फी तुमचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब भरणार आहेत. हा निर्णय त्यांनी केलेला आहे. म्हणजे आता मुलीला डॉक्टर करा, इंजिनियर करा, वकील करा, कलेक्टर करा, कमिशनर करा, काहीही करा, पण 1 रुपयाची फी भरावी लागणार नाही. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा दिला, विजेच्या बिलामध्ये माफी केली आणि आता आपल्या प्रत्येकाच्या लाईट बिल मध्ये 30% कपात होणार आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आपलं सरकार आलं की या 1500 रुपयाचे ताई 2100 रुपये होणार आहेत. म्हणजे या डिसेंबरला 1500च्या ऐवजी जर 2100 रुपये पाहिजे असतील तर आपल्याला लाडक्या भावांना साथ द्यावी लागणार आहे. एका बाजूला हे लाडके भाऊ, आणखीन काय केलं माहिती आहे त्यांनी? ताई प्रत्येक महिलेचं दुखणं काय असतं मी तुम्हाला सांगते. मांग मेरी लेकिन सिंदूर तुम्हारे नाम का, माथा मेरा लेकिन कुमकुम तुम्हारे नाम का, गला मेरा लेकिन मंगलसूत्र तुम्हारे नाम का, हाथ मेरे लेकिन कंगन तुम्हारे नाम के, पाँव मेरे लेकिन पायल तुम्हारे नाम की, इतना ही क्या, कोख मेरी, खून मेरा, दूध मेरा लेकिन बच्चा तुम्हारे नाम का. दुनिया में इतना तो बता दो कि क्या है हमारे नाम का. 9 महिने 9 दिवस पोटात बाळगणाऱ्या लेकराला सुद्धा आईचं नाव लागत नव्हतं. एकनाथजी शिंदे साहेबांनी आता कायदा केलाय ताई की प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक सरकारी कागदपत्रावर बापाच्या नावाच्या आधी आईचं नाव लावावं लागणार आहे. हा कायदा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केला आणि सुरुवात स्वतःपासून केली की मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावरती पाटी आहे एकनाथ गंगूबाई संभाजीराव शिंदे आणि भुसे साहेबांच्याही नावामध्ये त्यांच्या आईचा उल्लेख हा सन्मानपूर्वक केला जातोय. त्यामुळे आपल्या मातृत्वाला सन्मान देणाऱ्या या लाडक्या भावांच्या सोबत आपल्याला थांबावं लागणार आहे.
उबाठा गटानं मागच्या वेळेला लोकसभेला येऊन संविधान धोक्यात आहे असं सांगून आमच्या दलित समाज बांधवांची आणि मुस्लिमांची मतं मिळवली, पण त्याच्यानंतर जेव्हा वक्फ बोर्डचं बिल हे संसदेमध्ये आलं तेव्हा मात्र उबाठाच्या सगळ्या 9 खासदारांनी पळ काढला, फक्त मतं घेतली पण ते तुमच्या सोबत राहिलेले नाहीयेत. मला या ठिकाणी सांगायचंय की माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या सोबत जेव्हा काम करते तेव्हा कोल्हापूर मधली फरीन सादिक मकुभाई नावाची 20-25 वर्षाची बुरख्यातली मुस्लिम महिला 2.5 महिन्याचं बाळ घेऊन माझ्या समोर कोल्हापूरच्या सभेत मुख्यमंत्र्यांना भेटायला आली होती आणि म्हणते कि पहला बच्चा था, काम करके खाते थे, 20 दिन की बच्ची थी, दूध पीना बंद कर दिया, डॉक्टर ने बताया कांच की पेटी में रखना पड़ेगा, लाख रुपए बिल होगा, खाने को जहर खाने को पैसा नहीं था तो कांच की पेटी में रखने को लाख रुपए कहां से लाऊं. तब एकनाथ जी शिंदे साहब ने मुख्यमंत्री सहायता निधि से मदद की. आज अगर मेरी बेटी जिंदा है ना तो शिंदे साहब की दुआ है, इस वजह से बेटी जिंदा है. ती 25 वर्षाची फरीन सादिक मकुभाई नावाची बुरख्यातली मुस्लिम महिला म्हणते कि आज मेरी बेटी जिंदा है तो मुख्यमंत्री साहब की दुआ से जिंदा है, इसलिए मैंने बेटी का नाम भी दुआ रखा है. केला साहेबांनी भेदभाव. 7-8 वर्षाच्या गुलाम गौस नावाच्या एका पोराला इलेक्ट्रिकचा करंट लागतो आणि हसणाऱ्या खेळणाऱ्या वयामध्ये त्याचा एक हात आणि एक पाय ताई शॉक लागून कापावा लागतो. त्या गुलाम गौसला त्याचे मजदूर वडील एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे घेऊन येतात आणि शिंदे साहेब त्याला कृत्रिम हात पाय देतात. समाज माध्यमांच्या वरती फेसबुकवर तो व्हिडिओ आहे बघा. मी त्या गुलाम गौसला भेटले 15 ऑगस्टला आणि प्लास्टिकचा कृत्रिम हात आणि पाय घेऊन तो गुलाम गौस स्वतःच्या पायावरती उभा आहे आणि त्या 8 वर्षाच्या लेकरांनी जेव्हा कृत्रिम हातानं एकनाथ शिंदे साहेबांना शेक हँड केला, साहेबांनी विचारलं की क्या गुलाम गौस अब क्या करोगे, अब तुम्हें हात मिले हैं. त्यावेळेला ते गुलाम गौस जो अब्दुल कलामांना म्हणतं ते सांगतं कि साहब आपने मुझे अभी हाथ दिए हैं, मैं बॉर्डर पर जाकर दुश्मनों को गोली मारूंगा. केला आम्ही जाती धर्मामधला फरक. अरे उसे गीता में भगवान न मिला, उसे गीता में भगवान न मिला, उसे कुरान में ईमान न मिला, उस इंसान को आसमान में खुदा क्या मिलेगा जिसको इंसान में इंसान न मिला. आधी माणसातला माणूस शोधावा लागतो, आधी माणसातला माणूस शोधावा लागतो आणि ते माणूस शोधण्याचं काम आपल्या भुसे साहेबांनी आणि आपल्या शिंदे साहेबांनी केलं. मागच्या वेळेस हे लोक आले आणि ह्यांनी सांगितलं की संविधान खतरे में है. अरे एका बाजूला तुम्ही खोटं नॅरेटिव्ह पसरवता. संविधान जर खऱ्या अर्थानं धोक्यात असेल ना तर ते ह्या काँग्रेस आणि उबाठावाल्यांपासून वाचवलं पाहिजे. कारण राहुल गांधींनी जेव्हा नागपूरमध्ये संविधानाचं संमेलन घेतलं तेव्हा वरचं कवर फक्त संविधानाचं होतं, आतली सगळी पानं कोरी होती. म्हणजे यांना भारताचं संविधान कोरं करायचंय का, भारताचं संविधान तुम्हाला संपवायचंय का. पण राहुल गांधी लक्षात ठेवा, अरे तुमचा बापाचा बाप जरी आला तरी बाबासाहेबांच्या संविधानाला तो हात लावू शकणार नाही. एका बाजूला मत मागण्यासाठी आम्हाला येऊन सांगता तुम्ही की संविधान खतरे में है आणि परदेशामध्ये जाऊन राहुल गांधी काय म्हणतो की वी विल स्क्रॅप द रिझर्वेशन. तुम्हाला काय वाटतं आम्हाला इंग्लिश कळत नाही. अरे आमच्या बापानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते जो पिईल तो डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही. वी विल स्क्रॅप द रिझर्वेशन म्हणजे तुम्ही आरक्षण संपवणार. राहुल गांधी काय स्वतःला बाबासाहेबांपेक्षा मोठे समजायला लागले का आरक्षण संपवण्याची ते भाषा करतायत. मग विचार करा, एका बाजूला राहुल गांधी तुमच्या पुढे येऊन मतं मागायला संविधान खतरे में है म्हणतात, अमेरिकेत जाऊन म्हणतात वी विल स्क्रॅप द रिझर्वेशन, आम्ही आरक्षण बंद करू. आणि दुसऱ्या बाजूला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब म्हणतात की जब तक सूरज चांद रहेगा तब तक बाबा साहेब का संविधान रहेगा. आपण कोणाला निवडणार आहात. इतक्या वर्षामध्ये
1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हापासून अनेक मुख्यमंत्री आले आणि गेले, पण कुठल्याच मुख्यमंत्र्याला दादा बौद्ध भिक्खूंना वर्षा बंगल्यावरती बोलवू वाटलं नाही. मी साक्ष आहे, वर्षावासामध्ये सगळ्या बौद्ध भिक्खूंना मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावर वर्षा बंगल्यावरती बोलवून त्यांना धम्मदान शिवरदान, अरे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा करणारा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत. आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी आणखीन काय केलं तर प्रत्येक तालुक्यामध्ये संविधान भवन उभारण्याची घोषणा केली. प्रत्येक बौद्ध संस्थेला 10 लाख रुपये देणार आहेत. आणि आज आपण बघतोय की आपल्या मालेगाव मध्ये जवळपास 20 वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं काम हे प्रलंबित राहिलेलं होतं, रखडलेलं होतं. पण माननीय नामदार दादाजी भुसे साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दिमाखदार पुतळा मोठ्या रुबाबामध्ये या मालेगावच्या भर चौकामध्ये उभा केलाय. आता आपल्याला ठरवायचं की आपल्याला कोणाच्या सोबत राहायचंय. दौलत मिली किसी को ना तो वो धनवान बन गया, दौलत मिली किसी को तो वो धनवान बन गया, ताकत मिली किसी को तो वो पहलवान बन गया. अरे मैं खुशनसीब था, मुझे बाबा साहेब आंबेडकर मिले और मैं इंसान बन गया. हे माणसाला माणूस बनवण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय. आणि त्यांची राज्यघटना ही फक्त महायुती सरकारच वाचवू शकतं. कारण ज्या लोकांनी, या काँग्रेसच्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांचा 2 वेळेला पराभव केला, ज्या लोकांनी बाबासाहेबांना निवडणुकीमध्ये पाडलं, ते लोकांवरती आपण विश्वास ठेवून चालणार नाही. त्यामुळे आता तुमच्या पुढे एक पर्याय आहे. ते मला हे कळत नाहीये ते काय भाऊ, ते काय येडपायडू म्हणजे काय काय मला कळत नाही. तुमच्या इकडची भाषा काय कळत नाही मला, पण ते काहीतरी आल्यापासून खूप ऐकतेय मी. काय आता आमच्याकडे हे भाषा नाही बोलली जात. तर एका बाजूला तो उमेदवार आहे, दुसऱ्या बाजूला तो बचाव नावाचा असा उमेदवार आहे की ज्याला बघून जनताच बचाव बचाव म्हणेल. आणि त्या बचाव पासून आपल्याला मालेगावला बचावायचंय. दुसऱ्या बाजूला लोकांचा पैसा खाऊन जेल भोगून आलेला, ज्यांनी लोकांच्या जमिनी हडप केल्या, गोरगरिबांचे पैसे खाल्ले, नोकरीला लावतो म्हणून पैसे घेऊन फसवलं, असा मालेगाव तालुक्याचा मिस्टर 420 आहे. मग त्या 420 ला मदत करणार, त्या 420च्या मागे लागणार का बचाव बचाव म्हणून उद्या पळायची वेळ येईल त्या अपक्ष उमेदवाराला मदत करणार? त्यांना सगळ्यांना मला एकच सांगायचं आहे कि अरे राजनीति करनी पड़ती है ना, तो दम कपड़ों में नहीं जिगर में रखना पड़ता है. तुमच्याकडे पैसा असेल, तुमच्याकडे ताकद असेल, पण राजनीति बंदुकीच्या ट्रिगरवर करता येत नाही, ती जिगरवरती करावी लागते. आणि ती जिगर माननीय नामदार दादाजी भुसे साहेबांच्या मध्ये आहे. दम कपड़ों में नहीं जिगर में रखो, क्योंकि हर सफेद कपड़े पहना हुआ इंसान एकनाथ शिंदे साहब और दादाजी भुसे साहब नहीं होता. आता फक्त पांढरे कपडे घालून येत आहेत म्हणून त्यांच्या नादाला लागू नका. या लोकांनी आपल्या मालेगावचं वाटोळं केलं म्हणून तुम्ही लोकांनीच त्या हिरे परिवाराला मालेगाव मधून तडीपार केलंय. आता पुन्हा एकदा येणाऱ्या 20 तारखेला त्यांना तडीपार करायचं आहे आणि त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे. ताई, आज तुमच्या पुढे येताना शिवसेनेची प्रवक्ता म्हणून किंवा नेता म्हणून नाही आले. खरं तर खूप वाईट प्रसंगात न जाते, तुम्ही माझं दुःख समजू शकाल. दिवाळीच्या पहिल्या दिवशी नवऱ्याला हार्ट अटॅक आला. पूर्ण दिवाळी माझी ICU मध्ये गेली. डॉक्टरांनी महिनाभर नवऱ्याला पूर्ण बेड रेस्ट सांगितली. घरी घेऊन आले आणि प्रश्न पडला की आता काय करायचं, युद्धाचे दिवस आहेत, निवडणुकीचे दिवस आहेत. तेव्हा ठरवलं की माझ्यासारख्या बहिणींच्या कपाळावरचं कुंकू हे शाबीत राहण्यासाठी मी एक बहीण असेन, पण माननीय नामदार दादाजी भुसे साहेबांनी मुख्यमंत्री सहायता निधीमधून 4 कोटी रुपये देऊन हजारो बहिणींचे संसार वाचवले, हजारो लोकांचे जीव वाचवले. माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांनी या 2.5 वर्षामध्ये 350 कोटी रुपये वाटले आणि 40,000 पेशंटचा जीव वाचवला. तेव्हा ठरवलं की आता 5 दिवस बायको म्हणून दवाखान्यात कर्तव्य निभावलं, आता कमरेला पदर खोचून बहिणीचं कर्तव्य निभावण्यासाठी मी मालेगाव मध्ये आली आहे.
ताई, मी झोपडपट्टीत राहणारी मुलगी आहे. आईबापांनी खूप कष्ट करून शिकवलं. 12वीच्या बोर्डात मागासवर्गीयात पहिली आले, प्राध्यापिका झाले, डॉक्टर झाले, पण आज सुद्धा पत्र्याच्या घरात राहते. एका दलित समाजात जन्माला आलेलं हे लेकरू आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्राचा प्रवक्ता केला म्हणून आज मी तुमच्यासमोर एवढं स्टेजवर उभी राहून बोलतीये. माझ्यासारख्या गरीब बहिणीच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहणारे भाऊ म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आणि दादाजी भुसे साहेब आहेत. आता मी जरी इथे एकटी बोलत असले तरी हा माझा एकटीचा आवाज नाहीये. ज्या 2,60,00,000 महिलांना साहेबांनी लाडकी बहीण म्हणलंय ना, त्या सगळ्या लाडक्या बहिणींना बोलता येत नाहीये. त्यांच्यातली एक बोलकी, तुम्ही सगळ्या लाडकी बहिणी आणि मी बोलकी बहीण. तुमचंच दुःख सांगायला उभी आहे, तुमचं सांगणं सांगायला उभी आहे. या सगळ्या लाडक्या बहिणींच्यासाठी आता तुम्ही पण एक काम करायचंय. घरी गेल्यानंतर आपले मालक जरी दुसऱ्या पक्षाचे असले त्यांना सांगायचंय की म्हणावं, मालक धनुष्यबाणाला मतदान करायला व्हा तुम्ही आता राजी. मालक धनुष्यबाणाला मतदान करायला व्हा तुम्ही आता राजी. कारण मी झाली आहे मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण, मग तुम्ही पण झालात ना मुख्यमंत्र्यांचे दाजी. हा सन्मान कोणी दिला होता का आपल्याला? हा सन्मान आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांनी दिला, दादाजी भुसे साहेबांनी दिला. आणि तुमच्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या या स्वच्छ चारित्र्याच्या निष्कलंक व्यक्तिमत्वाच्या भावाला आपल्याला विधानसभेत पुन्हा पाठवायचं आहे. तुम्हाला फक्त त्यांना आमदार करायचं आहे आणि पुन्हा नामदार बनून भुसे साहेब आपल्या तालुक्याचे भाग्य विधाते बनणार आहेत. आणि यासाठीच येणाऱ्या 20 तारखेला धनुष्य बाणाच्या समोरचं बटन दाबून माननीय नामदार दादाजी भुसे साहेबांना तुम्ही प्रचंड बहुमतानं विजयी करणार याचा मला विश्वास आहे. त्यामुळे इथंच तुम्हाला सांगते की येणाऱ्या 23 तारखेला परत याच ठिकाणी तुम्ही पण सगळेजण यायचंय आणि मी पण येणार आहे. कारण आता प्रचारासाठी ओवाळलंय. आपल्या लाडक्या भावाला विजयी झाल्यावर सुद्धा पहिल्यांदा आपण सगळ्या जणी मिळून ओवाळू आणि विजयाचा गुलाल लाडक्या बहिणी उधळू हा विश्वास व्यक्त करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम.